आपण आहोत शागजमध्ये. इथे महानगरपालिकेतर्फे अतिक्रमण काढण्यात येत आहे आणि फार धडक कारवाई करत आहे. इथे रोडवरती असलेली गाडी ही क्रेन लावून उचलून नेण्यात येत आहे. इथे अतिक्रमण काढण्यात येत आहे. हे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, त्यांच्या देखरेखीमध्ये अतिक्रमण काढण्यात येत आहे. हे निखिल रगडे आहेत, सॅनिटरी इन्स्पेक्टर महानगरपालिकेचे. जातीनं लक्ष देऊन ते अतिक्रमण काढत आहेत. तुम्ही बघू शकता हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या समोरचं अतिक्रमण होतं आहे. हे अतिक्रमण पूर्ण जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता JCBच्या साह्याने. महानगरपालिकेची धडक कारवाई. छत्रपती संभाजीनगर येथील शागन भागातील गांधी पुतळा चौकातील अतिक्रमण काढण्याचे मोठा फौजफाटा सुरक्षा रक्षकांचा आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा इथे मोठ्या प्रमाणावर जमा आहे. आपण बघत आहात की सगळ्या इथल्या ज्या छोट्या मोठ्या जो धंदेवाल्यांच्या हातगाड्या वगैरे होत्या त्या सगळ्या काढलेल्या आहेत. आहोत शागज येथील बाजारपेठेमध्ये. इथे सागजमध्ये आज रमजानचा पवित्र महिना चालू असल्यामुळे इथे फ्रूटवाल्यांच्या गाड्या भरपूर असतात. आता सध्या दिसत नाही. इथे कालचं प्रकरण असं झाल्यामुळे इथं नेमकं काय झालं होतं, एक ग्रस्त एक मुलगा त्याच्या मिसेससोबत इथे येतो आणि एक धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून त्याला त्याच्या मिसेसला जी मारहाण होती, जी गर्भवती असताना ज्या 7-8 गुंडानीच मिळून जे मारहाण केलेली आहे, आपण त्यांच्या तोंडी जाणून घेऊया. हो, काल काय झालं होतं काल सांगा. कालचं प्रकार. मी माझ्या मिसेसला घेऊन दवाखान्यात इकडं आलो होतो. मला फ्रूट घ्यायचे होते. मी फ्रूट घ्यायसाठी इथं थांबलो. तर फळावाल्याने गाडी लावण्यावरतून माझ्यासोबत शिवीगाळ केली. माझे गळा पकडला आहे. मला मारहाण केली. माझ्या बायकोला पण मारलेलं आहे. 5 महिन्याची प्रेग्नेंट आहे माझी बायको. तिच्यासोबत एक मारहाण केली. आणि मग माझ्या भावाला, लहान भावाला पोलीस चौकीच्या एक्झॅक्ट गेटवरती दरवाजावर जवळ मारलेलं आहे. आणण्याच्या वेळेस जातीवरतून शिव्या देतात. जातीभेद करतात. पोलीस स्टेशन समोर असताना जातीभेद करतात, शिवेगाळा करतात. आणि प्लस नाशामध्ये उभा राहून इथं धंदा करतात. तिथं यांच्याकडे येणारे फळं घ्यायला सगळ्या समाजाचे लोक आहेत ना. या अशा जातीभेद करतील तर हे करतील ते कसे होतं इथं सांगा. परवा दिवशी माझ्या मुलाला मी शाळेत सोडून 2 वाजता आले होते. माझ्या पुढं अंजीरची गाडी लावली होती. त्या पोराने गाडी साईडला की मला धंदा करायचा, धंद्याचा टाईम आहे. त्यांनी धमकी दिली. मग त्यांनी मला बोलू नको काही शिल्लक, तू गाडी बाजूला घे साईडला. मग त्यांनी मला चापट मारली. त्यांनी मला शिवी दिली. मी शिवी दिल्यानंतर मी उठून उभं राहिले. मी म्हणलं ती शिवी कसं का दिली आई माझी. त्यांनी लगेच मला मारले 2-4 थापडा मारले. म्हणून मग मी पोलीस चौकीत पळले. पोलीस चौकीत मग मी पळाल्यामुळं सगळे फौजी लोक सगळे पळ आले. ते पळून चालला. तर मग फौजी लोकांनी त्याला पकडलं, पोलीस चौकीत आणलं. मग तिथून पुढे मला. नमस्कार, जय भीम. काल घडलेली घटना जेव्हा संध्याकाळी आमच्या कानावर आली, काही आंबेडकरी चळवळीतील काम करणाऱ्या सदस्यांना एकमेकांच्या भ्रमणध्वनीद्वारे माहिती मिळाली की आपल्या चळवळीतला एक मुलगा त्याच्या मिसेसला मेडिकलची रुटीन ट्रीटमेंट घेऊन जाण्यासाठी या भागातनं जात असताना एका हातगाडी, जी इनलिगल हातगाड्या इथे लागतात, त्या हातगाडी चालकाचा आणि त्यांचा शाब्दिक वाद झाला व त्या वादाचं रूपांतर हा शिवीगाळीमध्ये न होता मारामारीत झालं. तो मुलगा व त्याची मिसेस हे दोघंच या ठिकाणी असल्यामुळे 20-25 लोकांच्या टोळक्यांनी त्यांना खूप मारहाण केली. बरं, माणुसकीला काळीमा भासणारी फार मोठी गोष्ट म्हणजे त्या 5 महिन्याची प्रेग्नेंट असताना सुद्धा त्या महिलेला सुद्धा मारहाण करण्यात आली. ती महिला हॉस्पिटलाइज आहे. काल
संध्याकाळी सन्माननीय पोलीस आयुक्त यांनी त्वरित या विषयाची काळजी घेऊन लगेचच गुन्हा दाखल केला. सन्माननीय PI, सन्माननीय ACP देशमुख साहेब या सगळ्यांनी मिळून पोलीस यंत्रणेने काल गुन्हा तात्काळ दाखल करून आरोपी अटकही केले आहेत. त्यानंतर आज मनपा आयुक्त जय श्रीकांत यांचेही मनपूर्वक आभार, वावळे साहेबांचे आभार. त्यांनी या भागातल्या इलिगल ॲक्टिव्हिटीज ज्या चालतात, ज्या रोडवरती जो पूर्ण रोड जाम होतो, आज बघा तुम्ही पूर्ण रोड मोकळा आहे. सर्वसामान्य माणसाला व इथल्या व्यापाऱ्यांना खूप त्रास होत आहे. माझी प्रशासनाला एक विनंती आहे की हा विषय खूप गंभीर आहे. आज एका गोरगरीब कुटुंबातली महिलेला मारहाण होत आहे. 2 दिवसापूर्वी एका पुन्हा महिलेला मारहाण झाली. याच्या अगोदर पोलिसांसोबत वादविवाद झाला. या सगळ्यांच्या या प्रकरणात पोलीस आणि आयुक्तांनी लक्ष द्यावं व सगळ्यांना माझी विनंती आहे की सर्व शहरातील जनतेने या कुटुंबासोबत उभं राहावं. मी पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त यांचे आभार व्यक्त करतो व पोलिसांना विनंती करतो की यानंतर अशी दादागिरी व गुंडशाही चालणार नाही, याची दक्षता आपण घ्यावी. अन्यथा आम्हाला भविष्यात इथली दादागिरी बंद करण्यासाठी रोडवर लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्याचा आम्हाला तयारी करावी लागेल.